चित्रांनी गजबजलेल्या सचिन खरातांच्या स्टुडिओप्रमाणेच या स्टुडिओचा परिसरही गजबजलेला आहे. त्यामुळं इतर आवाजांसाठी क्षमस्व. नमस्कार. मानसीचा चित्रकार मी तुझे निरंतर चित्र काढतो असे गीत लहानपणी ओठांवर असायचं. खूप दिवसापासून एक मनस्वी इच्छा होती. आपल्यातच वाढलेला, आपल्या आजूबाजूलाच असलेला पण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलेल्या आपल्या मित्राला भेटायची. आणि आज कधी नाही तो गोड दुर्ध शर्करा योग आला असं म्हटलं तरी चालेल. आज मी आहे सचिन खरात यांच्या स्टुडिओमध्ये. आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत, बातचीत करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मोठ्याचं मोठंपण पाहत असताना छोट्यातनंच ज्यांनी मोठंपण निभावलेलं आहे किंवा स्वीकारलेलं आहे अशातलाच एक आपला मनाचा मोठा असलेला दिलदार सच्चा मित्र सचिन खरात. नमस्कार सचिनजी. आज तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायचे. खूप खूप स्वागत. खरं तर तुम्ही आमचं केलेलं आहे, पण एक प्रामुख्याने कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आम्ही तुमचं या कार्यक्रमामध्येही गप्पांमध्ये स्वागत करतोय. प्रथमतः नमस्कार आणि खूप एका छोट्या कलाकाराच्या स्टुडिओला भेट दिली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो. आणि माझ्या स्टुडिओला इतका वेळात वेळ काढून बघायला आणि माझा इंटरव्ह्यू घ्यायला इकडून त्याला परत एकदा मी तुमचे आभार मानतो. थँक्यू. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रेवा. प्रत्येकाला आपलं लहानपण आणि त्याच्याबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी आठवत असतात आणि या धावत्या जगामध्ये डोळ्यासमोर कधी कधी तरळूनही जात असतात. तुमचं लहानपण बालपण कसं होतं त्याविषयी थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगू शकाल? मला माहीत नव्हतं की लहानपण कुठल्या पद्धतीने कशा पद्धतीने असतं किंवा लहानपणी काय केलं पाहिजे किंवा लहानपणी काय करायला पाहिजे किंवा कसे संस्कार असतात. आई वडील आपल्याला खूप चांगले संस्कार देतात, पण आपण तो घेतो का नाही हा फार मोठा एक प्रश्न असतो आपल्यासमोर. किंवा एक आपल्याकडे बफे सिस्टीम असते की चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात, पण माझ्या आईवडिलांकडनं मी चांगलं घेतलं का नाही किंवा मग मला कोणी चांगलं शिकवलं का नाही हे जर का म्हणजे सांगायचं नेमकं म्हणजे की मी मुळात 10वी 4 वेळा नापास होतो आणि त्याच्यानंतर 8वी एकदा नापास होतो, 11वीला नापास होतो आणि प्रचंड अभ्यासामध्ये हुशार नसलेलं एक कॅरेक्टर होतं आणि आगाव किंवा ॲरोगंट असलेलं एक कॅरेक्टर होतं. म्हणजे लहानपण माझं थोडंसं वेगळ्या पद्धतीने गेलं. म्हणजे मी तुम्हाला म्हणले की एक नाटकी स्वरूपाचं एक फिल्मी स्टाईलमध्ये. कारण ज्या एरियामध्ये राहायचो म्हणजे माझे वडील SD महामंडळात मेकॅनिक होते आणि आम्ही बुधवारपेठ एरियामध्ये राहायचो. त्या एरियामध्ये जो परिसर होता त्या परिसरामध्ये काही मुलं किंवा आजूबाजूचा जो वर्ग होता की त्यांना असं नावं ठेवणार नाही. बिकॉज काय असतं एक लिंक लागलेली असते बघा, एक नातं तयार झालेलं असतं. हुशार मुलांचं, ढ मुलांचं, आगाव मुलांचं किंवा वेगवेगळे कॅरेक्टर ते बरोबर जुळतात. मग तसं माझं काही वेगळ्या मुलांशी कॅरेक्टर जुळलं आणि मग मी फार वेगळ्या वाईट नादाला थोडंसं जात गेलो आणि मला लहानपण थोडंसं माझ्या आईवडिलांना फार मी दुखवलं. म्हणजे लहानपण असं वाईटच म्हटलं तर चालेल, कारण चोऱ्या करणं किंवा चुकीची कामं करणं किंवा भांडणं करणं किंवा ज्या वयामध्ये शिकायचं असतं, चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतात त्या वयामध्ये प्रत्येक चुकीची गोष्ट पहिला करायची. थिएटरवर तिकीट ब्लॅक करायचं किंवा गाड्या भरायच्या, आपल्या स्टँडवरच्या ज्या गाड्या भरायच्या. इतकं वाईट वाटतं की वडील SD होते आणि मी STचं गिऱ्हाईक मी ट्रॅव्हल्सला आणून द्यायचो. म्हणजे इतकी भांडणं व्हायची की तुम्ही विचार पण नाही करू शकणार. की माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आईवडिलांना म्हणजे वडिलांना सांगायचे की त्यांचे मित्र सांगायचे, अरे तुझा मुलगा अक्षरशः STतनं बसलेल्या माणसाला उतरून खाली त्याला सांगतो की ह्या STपेक्षा लवकर तुम्हाला आमच्या ट्रॅव्हल्समध्ये सोडतो, तुम्ही फक्त 100 रुपये द्या, मी तुम्हाला 100 रुपयामध्ये पुण्याला सोडतो, 70 रुपये पुण्याला सोडतो. आणि त्यावेळेस STचा रेट जास्त होता आणि ट्रॅव्हल्सचा रेट कमी होता. पण हे जे करत असताना काहीच कळत नव्हतं. त्यावेळेस फक्त कळत होतं की एक आपला जोडीदार, जे जोडीदाराबरोबर असलेली व्यक्ती, आणि त्यावेळेस मॅटर करायचा तो पैसा मॅटर करायचा. आणि त्यावेळेस मी पैसे कमवायचो. तर बाबा कॅरममध्ये पैसे कमवायचो, पत्त्यामध्ये पैसे, मटक्यामध्ये पैसे, जुगारामध्ये पैसे. आणि हे असे थिएटरवर तिकीट ब्लॅक करणं म्हणा किंवा मग आता तुम्ही गाडी ज्यावेळेस भरत होतो, एक जर का तुम्ही प्रवासी भरला तर तुम्हाला 5 रुपये मिळायचे. आता 5 रुपयाप्रमाणे मी जवळपास 7-8 माणसं भरायचो. आणि त्या काळामध्ये मला असं वाटतं की 96-95मध्ये 50-60 रुपये 100 रुपये खूप जास्त होते. आणि मग त्या अशा या काळामध्ये
असं बालपण म्हणजे असं मला काही चांगलं म्हणजे काही गेलं नाही. मला आईवडिलांनी सगळं काही दिलं, पण मी आईवडिलांना काही दिलं नाही किंवा त्यांची म्हणजे असं वाटत नव्हतं. आणि खूप लोक म्हणायचे हा तुमचाच मुलगा आहे. म्हणजे ते असं वाटायचं की मला असं वाटायचं की मला मागून वगैरे आणले का कुठून आणले असं. म्हणजे मला फील व्हायचं की मी यांचा मुलगा शोभत नाही किंवा आई वडील मला काही शोभत नाही. मी एवढा असा काहीतरी चुकीची कामं करणार आणि माझे बहीण भाऊ एकदम चांगले हुशार वगैरे. तर ते असं दुमत व्हायचं लोकांमध्ये, अरे हा तुमचा मुलगा असं नसतं आहे, ही मुलगी एवढी हुशार आहे, सुप्रिया एवढी हुशार आहे, विनीत एवढा हुशार आहे, हा का असं कसं काय, ह्याचं का असं. त्या ज्या गोष्टी माझ्या डोक्यावर अजूनपर्यंत म्हणजे त्या गोष्टीचं मला फार म्हणजे असं वाटते की मी असा का आहे. मला ते कळलंच नाही, कारण मला 4 वर्ष 10वीचा विषय मला निघाला नाही, इंग्लिश हा विषय. त्याच्यानंतर 8वीमध्ये मी नापास आहे, 11वीमध्ये नापास, 5वीपासून मी माझ्या प्रत्येक माझा जो मी स्वतः अभ्यास कधीच केला नाही. मी माझ्या मित्राचा म्हणजे सुशील कुलकर्णी नावाच्या एका मित्राचा म्हणजे कुलकर्णी खरा नंबर पुढे माझा असायचा, तर त्याचाच पेपर बघून मी लिहून पास झालेला कॅरेक्टर आहे. मला 10वीपर्यंत मला काहीच माहीत नव्हतं. 10वीला चुकून शाळा सुटली, तो निघून तो त्या शाळेत राहिला, मी दुसऱ्या शाळेत गेलो आणि त्या शाळेत गेल्यामुळं नंबर बदलले. माझ्या पुढं कोण आलं मला माहीत नाही, नवीन कॅरेक्टर आलं, तो हुशार नव्हता, मी हुशार नव्हतो, मग नापास झालो. मग हे जे आहे तर हे वेगळ्या पद्धतीचं म्हणजे बालपण गेलं मला असं सांगायचं की बालपण माझं काही असं खूप छान नाही गेलं. बॉदरिंगमध्ये, हॅमरिंगमध्ये, टेन्शनमध्ये, एकदम प्रॉब्लेममध्ये आणि काहीतरी वेगवेगळे टास्क करायचे, अशा गोष्टीतच गेलं तरी. संजय दत्ताचा एक चित्रपट होता, त्याच्यामध्ये एक गाणं होतं, नायक नाही खलनायक हुकूम आहे. पण किंबहुना त्याच्यापेक्षाही पुढे जाऊन मी असं म्हणेन की दिलीप प्रभावळकरांचा चौकट राजा हा चित्रपट मी पाहिला होता. त्याच्यामध्ये ते एक गाणं होतं, असा कसा मी जगा वेगळा. तर खरं तर मला असं वाटतं की ज्या बुधवार पेठेतनं यांच्या बालपणाची सुरुवात झाली, त्याच बुधवार पेठमध्ये आज कोट्याधीश, इंजिनियर, वकील, प्रथितयश लोक राहतात. आणि त्याच बुधवार पेठमध्ये एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा गेलेला एक चित्रकार मनमौजी कलंदर सचिन खरात यांचं बालपण आपण जाणून घेतलं. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळतोय. लहानपणी जर विचारलं प्रत्येकाला तुला काय व्हायचं, तर प्रत्येकाच्या ओठावर शिक्षक, वकील, डॉक्टर, इंजिनियर असं असतं. पण हा कलंदर वेडा, असं मला असं वाटतं की हा मनमौजी चित्रकार क्षेत्राकडे वळाला. खरं तर आजही चित्रकार म्हणून, आर्टिस्ट म्हणून समाजामध्ये त्या एवढी बघितलं जात नाही. कदाचित मेट्रो सिटीमध्ये हा कन्सेप्ट लागू झाला असेल, पण ज्या ग्रामीण भागामध्ये, गाव पातळीवर अजूनही कलाकाराला हवा तेवढा उच्च दर्जा मिळालेला नाही. पूर्वीच्या कलाकारांना राजाश्रय होता, परंतु आत्ताच्या कलाकारांना खूप संघर्ष आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या चित्रकला क्षेत्राकडे तुम्ही का वळलात आणि कसे वळलात. तुम्ही जसं पहिल्यांदा बोललात की कोणाला इंजिनियर, डॉक्टर किंवा वकील किंवा जज किंवा काय IAS IPS असे काही स्वप्न असतात. पण कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही जाऊन विचारलं तर बाबा तुम्हाला कोणाला इथं चित्रकार व्हायचं आहे का, तर एकही बोट वर दिसणार नाही, एकही बोट. कारण चित्रकार हे करिअर ओरिएंटेड गोष्टच नव्हती आणि आताही नाही, मला असं वाटतं आत्ताही नाही. आणि त्या काळामध्ये म्हणजे आमच्या काळामध्ये काय होतं, ATD नावाचा एक कोर्स होता. मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं आणि मला क्रूजवर जाऊन परदेशात जायचं होतं. मला कुक बनायचं होतं. पण माझ्या आईने मला सांगितलं की ती गोष्ट कुकची जी आहे ती बनवायची, ती मी पण शिकवते तुला काय बनवायचं आहे. पण जे येतं त्याच्या मागं जाऊ नको, जे येत नाही त्याच्या मागं जा. म्हणजे ते तुला खूप म्हणजे चांगलं येऊ पण शकतं आणि ते तुझ्याकडे आहे पण, आणि त्याच्यात तू मागं गेला तर भरपूर तुला काही मिळेल. मग तू एक काम का नाही करत की बाबा चित्रकारिके म्हणून एक ATD नावाचा कोर्स आहे, तर तू ते का नाही करत आहे. म्हणजे कसा 10वी 12वी मी मगाशी सांगितलं ते काहीतरी करून पास झालो. आता काय केलं काय नाही हे मी आता काय सांगतो, पण मी पास झालो खूप छान. असं माझ्या घरात विश्वास नव्हता की मी पास झालो आहे, पण मी पास झालो. आणि त्याच्यानंतर ATD नावाच्या कोर्सकडे मी वळलो. ATD नावाचा कोर्स म्हणजे आर्ट टीचर डिप्लोमा हा कोर्सचं नाव आहे. त्यावेळेस मी त्या कोर्सकडे गेलो आणि मला तिथे ज्यावेळेस कळलं की बाबा हे कोर्स काय आहे, जेव्हा ह्या कोर्सचं काय व्हॅल्यू आहे, तर त्यामध्ये एवढंच व्हॅल्यू होतं की आपण एका ड्रॉइंग टीचर म्हणून कुठल्या तरी शाळेमध्ये हा कोर्स केल्यानंतर लागणार, एवढंच फक्त कॉन्सेप्ट होतं. कारण आईचं जे स्वप्न होतं जे टीचर व्हायचं, तर तिने मला सांगितलं की ते तू कर, माझ्या हातून नाही झालं तर ते तू कर. मग मला ते करायचं होतं. मग मी ते ATD नावाचा कोर्स करायला सुरुवात केली आणि मग भरपूर काही चांगल्या गोष्टी केल्या आणि तिथं शाबासकी मिळाली. सरांकडून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मला असं वाटलं की बाबा आता हे ATD नावाचा कोर्स संपला, आता आपण छान आता मस्त शिक्षक होणार आणि कुठंतरी शाळेत लागणार. पण मॅडम काय असं माहिती आहे का, आता बघा की आता आपण जर का शिक्षक नावाचा तो ATD नावाचा कोर्स केला आणि कुठेतरी शाळेत भरती व्हायचं तर त्यावेळेस 6-7 लाख रुपये मागायचे शाळेत.
आणि त्यावेळेस 6-7 लाख रुपये त्यावर किती शून्य असतात ते पण माहीत नव्हतं. म्हणजे 2000 साली 2001 साली म्हणजे 20 वर्षापूर्वी बघा ना की एवढे पैसे माहीत नव्हते की बाबा 1000 किंवा 500 किंवा 100 एवढं आमचं होतं लाईव्ह बघायचे पैसे वगैरे. पण लॅक्समध्ये ते किती शून्य ते माहीत होतं. पण मला एका ठिकाणी शाळेची ऑफर होती, तिथे मला त्यावेळेस 6 लाख रुपये मागले. मला त्या शाळेचं नाव नाही सांगायचं. मला ॲक्च्युअलमध्ये मला कळलं नाही की तिथे कलाकारापेक्षा किंवा माणसापेक्षा जास्त पैशाला महत्त्व दिलं जातं. पण मग ते मी विचार केला की नाही, आपलं हे क्षेत्र नाही आहे. तरी पण मी काय केलं की जाऊ दे आपण पुढे कोर्स करावा. फाउंडेशन नावाचा एक कोर्स केला. ते करत असताना आमची एक ट्रिप निघाली. एक ट्रिप मुंबईला निघाली आणि मुंबईला निघाल्यानंतर आम्हाला जे स्कूल ऑफ आर्ट्स हे ट्रिपमध्ये एक भाग होता सगळ्यात मोठा. तर ते आम्हाला दाखवण्यात आलं होतं. तर ते ज्यावेळेस मी बघितलं मी पूर्ण भारावून गेलो की मुंबईसारख्या ठिकाणी गजबजल्या ठिकाणी असं सुंदरसं कॉलेज कसं काय आहे आणि कुठून आलं. असं वाटत होतं की आकाशातून उतरून डायरेक्ट तिथं आलं आहे. आणि इतकं सुंदर अशी वास्तू, सुंदर असं म्हणजे तिथं निसर्गरम्य ठिकाण, झाडं वगैरे, एवढ्या गर्दीत एवढं सुंदर शांत ठिकाण मी मी कुठंच बघितलं. मग असं विचार केला की बाबा ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन कसं मिळवायचं. तर ते मिळवल्यानंतर काय होणार आहे किंवा काय असतं, कसं मिळवायचं, काय यायचं. मग आम्ही नंतर विचार केला. माझा एक मित्र होता सतीश पोद्दार म्हणून, अजून पण आहे. आणि आम्ही दोघांनी चौकशी केली तर ते कळलं की त्याची एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आता ते एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्यावेळेस मॅडम आपल्याकडे काहीच माहीत नव्हतं एंट्रन्स एक्झाम काय असते, कशी असते. आम्ही तिथून निघून आलो. ते म्हणले की आम्ही नेटवर सोडतो. तो म्हणजे तिथले शिपाई म्हणले की नेटवर सुटलेली असते जागा तिथं. त्यावेळेस मी बघायला तर नेटवर सुटती कसं ते मला कळलं नाही. आम्हाला त्यावेळेस एवढं पण नॉलेज नव्हतं की नेटवर सुटणं, नेट म्हणजे काय माहीत नव्हतं. आणि त्यावेळेस आपल्याकडे काहीतरी 2G वगैरे 1G असं काहीतरी होतं, काहीतरी यायचं. आणि आपल्याकडे 7 रस्त्याला गरुड बंगल्याचं इथे एक नेट कॅफे असायचं. तिथं खूप अफाट गर्दी असायची. फार मोठे स्टुडंट, इंजिनिअरिंगचे, मेडिकलचे स्टुडंट तिथे जायचे आणि काहीतरी करायचे. आम्हाला काय माहीत नव्हतं हे काय करायचं. तर शेवटी तिथे आम्ही त्या एका माणसाने सांगितलं की आम्हाला जे स्कूल ऑफ आर्ट्सला ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही ते एंट्रन्स एक्झाम कधी असती, काय असते जरा बघता का. तर त्यांनी म्हणले की त्याला 50 रुपये लागतील बघायला. त्यावेळेस 50 रुपये माझ्यासाठी खूप जास्त होते. मग मी सतीशकडून 25 आणि मी 25 देऊन त्यांना 50 रुपये दिले. त्यांनी सांगितलं की असा एक फॉर्म भरावा लागतो ऑनलाईन, तुम्ही सगळी माहिती द्या. ते फॉर्म भरायला प्रत्येकी 100 रुपये लागतील. त्याचे 100 आणि माझे 100, दोघांचे 100 रुपये लागतील. तर उद्या तुम्ही घेऊन या, आम्ही तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतो आणि सेंटर कुठलं सांगा एक्झाम द्यायचं जवळचं, आणि त्या सेंटर एक्झामचं सांगतो. मग आम्ही ते काय केलं, कोल्हापूर सेंटर दिलं. का तर मुंबईमध्ये राहायला कोण नव्हतं, कुठं राहायचं, पुण्यात कोण नव्हतं, कुठं राहायचं, सिटी मोठी आहे, भीतीदायक, कुठं जायचं काय कळायचं नाही. मग कोल्हापूर का, तिथे 2-3 मित्र होते. मग जाऊन त्यांना भेटलं तर होईल किंवा त्यांच्या घरी आंघोळ किंवा कुठं राहायला होईल अशी सोय करून कोल्हापूर एक सेंटर निवडलं. आणि मी माझा मित्र सतीश पोद्दार जाऊन एंट्रन्स एक्झाम दिली. आणि मॅडम ते एंट्रन्स एक्झाम दिलो आणि आम्ही ज्या दिवशी आता त्याचा रिझल्ट कधी असं आम्ही असं बघायला गेलो की बाबा चला आता रिझल्ट कधी आहे. तर त्यांनी सांगितलं की ह्या अमुक दिवशी हे रिझल्ट ऑनलाईनच ते नेटवर येणार आहे, परत नेटवर. मग आम्हाला परत तिथं जावं लागलं. परत 50 रुपये त्यांनी सांगितलं की आम्हाला द्यावं लागतील बघायला. ज्यावेळेस त्यांनी ते रिझल्ट बघितलं त्यावेळेस त्यांनी एक सांगितलं की पहिल्यांदा बघितलं आणि त्यांनी म्हटलं की रिझल्ट आला आहे, पण जरा थोडंसं बहुतेक थांबा, जरा काहीतरी चुकलं असं वाटायला म्हणलं. परत एकदा बघितलं त्यांनी म्हटलं अरे काहीतरी असं वेगळंच दाखवतं आहे म्हटलं, ते स्टेटस मेरिटमध्ये फर्स्ट आहे असं काहीतरी दाखवायला, काय मला कळेना म्हणलं. मग त्या माणसाने सांगितलं, त्यांनी म्हणले अरे मी भारतात पहिला आलं म्हणजे एंट्रन्स एक्झाममध्ये आणि सतीश पोद्दार दुसरा आलं. म्हणजे त्यावेळेस आम्हाला कळलं की आम्ही भारतात पहिले आणि सतीश पोद्दार दुसरा आहे. म्हणजे जेच्या एंट्रन्समध्ये भारतात पहिला मी आणि भारतात दुसरा तो. म्हणजे हे चुकून, मी अजून पण सांगतो की हे चुकून झालं सगळं, माहीत नाही मला कसं झालं, आय डोंट नो. मग ते चुकून झालं आणि त्याच्यानंतर आम्हाला ते नंतर सांगता पण आलं नाही किंवा ते आम्हाला ते पेपरमध्ये पण ते सोशल मीडियाला पण सांगता आलं नाही आम्ही भारतात पहिले आलो, आमचं ते पेपरमध्ये नाव आलं पाहिजे होतं, लोकांना कळायला पाहिजे होतं, हे काही कळलं नाही आम्हाला. तर ज्यावेळेस आम्ही मुंबईत गेलो त्यावेळेसचा जो तो वेलकम सेरेमनी होतं त्यावेळेस कळलं की जेमध्ये जाणं आणि भारतात पहिला आणि दुसरा येणं आणि तिथे ॲडमिशन घेणं फार मोठी गोष्ट आहे. आणि मग ती सुरुवात झाली की मग चित्रकारिकेला म्हणजे त्या फील्डला खरी सुरुवात झाली. सोलापूर जर का माझी जन्मभूमी असेल तर कर्मभूमी माझी मुंबई आहे. मला असं आज इथं आवर्जून सांगावं असं वाटेल की मी खूप काही मिळवलं आहे त्या मुंबईमध्ये, खूप काही म्हणजे इतकं सुंदर असं एक मुंबईसारखं एक ठिकाण आहे
आणि इतकं गजबजलेल्या ठिकाणी ते एक सुंदर असं कॉलेज आहे आणि त्या कॉलेजने मला भरपूर काही वर्ष काढले, पण त्या कॉलेजमध्ये खूप सुंदर असं मला भरपूर काही तिथून घेता आलं. तर मी खूप थँक्स म्हणेन मुंबईला, आणि तिथे माझी चित्रकारी केलं सुरुवात झाली. जन्मभूमी आणि कर्मभूमी ही माणसाला यशाच्या शिखरापर्यंत नेत असतानाचा हा प्रवास इतका सोपा नव्हता. संघर्ष हा प्रत्येकाच्या वाट्याला असतो, पण त्या संघर्षाचे सुद्धा त्यांनी उत्सव साजरे केले आहेत. मला आदरणीय सुशीलकुमार शिंदे साहेबांचं एक वाक्य आठवतं, जे नेहमीच त्यांच्या भाषणामध्ये सांगत असतात की मी पट्टेवाला होतो. आपला काळा इतिहास कसा प्रकाशमान होत गेला हे सांगणारं व्यक्तिमत्व म्हणजे सचिन खरात. आज आपण त्यांच्या चित्रकारितेवर आणि चित्रकार क्षेत्राकडे कसे वळलात, बालपण कसं गेलं याची माहिती जाणूनच घेत आहोत. आता माझा पुढचा प्रश्न नक्की हाच असणार आहे की प्रत्येकाचं एक स्पेशालिजन असतं. प्रत्येक एखाद्या गृहिणीला जर विचारलं की तू कशी आहेस आणि काय बनवतेस, तर ती स्वतःचं काय म्हणतात त्याला, स्वयंपाकातल्या वेगवेगळ्या शैली सांगते की मी साऊथ इंडियन बनवते, मी महाराष्ट्रीयन बनवते, मी खानदेशी बनवते. असं एक सर्वसामान्य साध्या गृहिणीचं उत्तर असतं आणि ती खूप प्राऊड फील करते की मी वेगवेगळ्या गोष्टींमधली स्पेशालिटी वुमन आहे असं ती सांगते. मला तर खरं एक गृहिणी म्हणून, एक रसिक मायबाप म्हणून सचिन दादाला हाच प्रश्न विचारायचा आहे की तुमची चित्रकारातली एक वेगळी म्हणजे राजा रविवर्मांपासनं आपण चित्रकारिता पाहिलेली आहे. म्युझियममध्ये आम्ही काही त्यांचे पोस्टर्स पण पाहिले आहेत आणि त्या म्युझियमपासूनचा सचिन खरातपर्यंतचा माझा आत्ताचा हा प्रवास उलगडत असताना तुमच्यासोबत तुमची स्पेशल शैली चित्रकारितेची काय आहे आणि ती कशी डेव्हलप केली, त्याचं स्किल काय डेव्हलप केलं त्याच्यामध्ये, आणि तीच शैली मला डेव्हलप करायची होती असं काही डोक्यात ठरवलं होतं? हा प्रश्न चित्रकाराला खूप आवडीचा असतो आणि तुम्ही तो बरोबर विचारला आणि त्या प्रश्नाचं तितक्याच चांगल्या पद्धतीने उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. प्रत्येक चित्रकाराची एक शैली असते आणि त्या चित्रशैलीतून तो ओळखला जातो. तशीच एक माझी शैली आहे. सचिन खरात जे शैली बनवतो म्हणजे ते प्युअर भारतीय इंडियन ट्रेडिशनल आर्ट असं आपण म्हणू त्याला. भारतीय शैली जपतो मी, कारण काय असतं आपल्या भारत शैलीमध्ये, आपल्या भारताच्या शैलीमध्ये खूप सारी चित्रांच्या शैली, जसे की मुघल शैली आहे, मिनिएचर शैली आहे, कांगडा शैली आहे, पहाडी शैली आहे, राजस्थानी शैली आहे, कलकत्ता म्हणजे बंगाली शैली आहे, किंवा तंजावर शैली आहे, किंवा साऊथ इंडियन शैली आहे, कर्नाटक स्टाईल आहे. या प्रत्येक शैलीचा एक तुम्ही जर का एक चित्र बघितलं तर ती प्रत्येक शैली वेगवेगळी दाखवते. समजा मुघल शैलीमध्ये जर का तुम्ही बघितलं तर त्यांचा रंग चित्रातला मुघल शैलीमधला आणि त्यांचे डोळे फार वेगळे असतात, कोरीव असतात एकदम. आणि कर्नाटक शैलीमधला बघायचं असेल तर गजरा फार महत्त्वाचा असतो आणि तिथे कर्नाटक आणि साऊथ इंडियन शैलीमध्ये ब्लॅक ब्युटीज खूप असतात, म्हणजे काळ्या रंगाला फार महत्त्व दिलं जातं, खूप महत्त्व. तसंच एक समजा आता मुघल आणि मिनिएचर हे दोन्ही शैली एकसारखेच आहे, किंवा राजस्थानी शैली पण तशीच आहे. राजस्थानी शैलीमध्ये बघायचं हनवटी मुलींच्या फार थोड्याशा समोर असतात, नाक एकदम कोरीव पोपटासारखं असतं. आणि तेच जर का शैली आपण भारतीय शैली म्हणून एकंदरीत कलकत्तामध्ये जर का घेतलं तर कलकत्तामध्ये डोळे फार मोठे असतात. म्हणजे दुर्गादेवी जर का तुम्ही बघितलं किंवा काहीतरी बघितलं, त्यांचे केस बघा असे घुंगरू केस असतात, असे खूप असे म्हणजे टेलिफोन जशी वायर असते तशा टाईपमध्ये असे खूप मोठे मोठे केस असतात आणि डोळे खूप असतात आणि सौंदर्य पण खूप जास्त आहे. म्हणजे कलकत्तामधल्या मुली पण खूप सुंदर आहेत. आता मला असं सांगायचं वाटतं की आपल्या पण भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कोकणाकडच्या स्त्रिया बघायच्या, जेवढं सोलापूर म्हणजे समुद्र किनारपट्टी जी आहे, समुद्र किनारपट्टीच्या आजूबाजूच्या मुलींना तुम्ही बघा किंवा स्त्रियांना बघा, खूप सुंदर, म्हणजे इतकी रेखीव. आता कोकणातल्या मुली, त्यांच्या डोळे मासुळे आहेत. कोकणातल्या मुलींचे डोळे बघायचे असे थोडे कोरीव आहेत, असे आयब्रोज आपण केले नसले तरी पण ते केल्यासारखे असतात, असे आयलॅश केल्यासारखे असतात, एकदम रेखीव, डोळे एकदम धारे असतात. तर थोडे असे पाणेरी असतात किंवा धारे असतात किंवा ग्रीनिश असतात, फार वेगळं. आणि तुम्ही तेच जर का तुम्ही हैदराबाद किंवा तुम्ही समजा जर मुस्लिम कंट्री किंवा मुस्लिम राष्ट्राकडे किंवा इतर कुठल्या मुस्लिम बायका बघितल्या तर त्यांची शैली बघायची, त्यांचं कपाळ किंवा त्यांचा जो कलर आहे किंवा त्यांची हनवटी आहे खूप अशी वेगळी आहे, रेखीव आहे. प्रत्येक स्त्री ही वेगळ्या पद्धतीची आहे, प्रत्येक वेगळी. आता कर्नाटक शैलीची म्हणजे कानडी जी आहे म्हणजे तर कर्नाटक स्टाईल जी आहे ती तिकडे बघा की एकदम काटक सरळ आणि एकदम थोडीशी ब्लॅक ब्युटीकडे जाणाऱ्या स्त्री आहे, फार सुंदर. म्हणजे ब्लॅक ब्युटीज पण फार आहे. म्हणजे आपल्या भारत देशामध्ये काळ्या रंगाला फार कमी महत्त्व आहे, पण मला एवढं सांगायचं वाटतंय कृष्णाला फार महत्त्व आहे बरं का. म्हणजे बघा मला आता काहीतरी म्हणजे असं मला माहीत नाही, श्रीकृष्ण काळा असला तर चालेल पण एक काळी स्त्री चालणार नाही आपल्याला. जर का लग्नाला जर का मुलाला जर का पाहिजे अरे सुंदर मुलगी पाहिजे, सुंदर पाहिजे, आणि जर का ती काळी असेल तर अरे नाही जरा काळी आहे. म्हणजे
इतका जो म्हणजे तो बॅलन्स आहे ना, तो फार असं खालच्या स्तरावर आहे. मला असं वाटतं की का बरं असं बाबा, श्रीकृष्ण जर का तुम्हाला चालत असेल सावळा, तर मग एक सावळी बाई चालायला पाहिजे तुम्हाला. मला असं वाटतं म्हणजे एक वैयक्तिक एक चित्रकार म्हणून. आणि खूप शैली आहेत आपल्या चित्रांच्या. म्हणजे मी जे ट्रेडिशनल आर्ट जपतो, मी ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मी एक चित्र स्वतःचं बनवतो. म्हणजे ह्या सगळ्यांचं म्हणजे हे सगळे माझे गुरु आहेत. ही जी शैली आहे ना, ही सगळी मी त्यांचं घेतो. म्हणजे माझं नशीब एवढं मोठं आहे की मी भारत देशात राहतो आणि या भारत देशामध्ये एवढे जे आर्ट आहे हे ज्यांनी जपले, पण ते कुठंतरी आता थोडंसं कमी होत चाललं. म्हणजे भारतीय शैली कुठेतरी कमी होत चालली. म्हणून ते परत एकदा एक नव्याने मी माझ्या पद्धतीने मांडत आहे. मी स्त्रियाविषयी मांडत असेल, नंदीविषयी मांडत असेल, किंवा घोडा असेल, किंवा कामधेनू असेल, कृष्ण असेल, किंवा पार्वती असेल, बुद्ध असेल, शंकर असेल. त्या प्रत्येक मायथॉलॉजिकल सब्जेक्ट स्टडी करून तो माझा विषय करतो की मी माझ्या पद्धतीचं एक चित्र बनवतो. मी कुठल्याही म्हणजे रेफरन्स घेतो, हे सगळी जी शैली आहे त्यांचा रेफरन्स घेतो. आणि हे जे रेफरन्स घेतो म्हणजे हे माझे गुरु आहेत. आणि मला सांगावं असं वाटतं की खूप काही आहे शिकण्यासारखं. मला असं वाटतं की हे आयुष्य मला कमी पडणार आहे. मला ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की अजून जास्त वेळ मला द्यावा. कारण मला भरपूर चित्र काढायचे आहेत, लोकांपर्यंत मांडायचे. कारण हा आताचा जो टाईम बघतोय फार भयानक आहे. मला असं वाटतं की आज माणसाची गॅरंटी नाही आहे. जाता पण आज माणसाला काय होतं आहे. आणि कोरोनासारखा हा एकदम गंभीर असा आजार आपल्या भारत देशाला आला आहे. आणि तो कधी एकदा आपल्या म्हणजे भारताला सोडून कधी एकदा जातो आहे असं वाटतंय. आणि खूप भीती पण वाटते आणि तसं स्ट्रॉंग पण झालो आहे आपण. पण मला असं या पार्श्वभूमीवर असं सांगायचं आहे की शैली ही फार महत्त्वाची आहे चित्रकाराला. आणि ही खूप लांबपर्यंत नेतं चित्रकाराला आणि खूप उंचावर नेतं. आणि ह्या शैलीला जपलं पाहिजे आपण. आणि मी भारत देशावर प्रेम करतो, भारतात राहतो, त्यामुळे भारताची शैली जपतो. यत्र नार्यस्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता असं संस्कृत श्लोकात म्हटलेलं आहे. प्रामुख्याने स्त्रीला हायलाईट करणं, स्त्रियांच्याबद्दलचं सौंदर्य जे फक्त बाह्य नाही आहे तर ते अंतर्मनातलं सौंदर्य मला कसं रेखाटता येईल आणि स्त्रियांना कशा अर्थाने हायलाईट करता येईल. वास्तविक पाहता स्त्री म्हटलं की ती आखीव रेखीव बांधीव असलीच पाहिजे असा प्रत्येकाचा अट्टहास असतो. त्यांच्या या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण वेगवेगळ्याच शब्दांना आणि वेगवेगळ्या स्तरावरच्या गोष्टींना त्यांनी स्पर्श केलेला आहे. चित्रकार क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवोदित विद्यार्थ्यांना तुम्ही काय ऑपॉर्च्युनिटी आहे बाबा, किंवा त्यांनी यावंच का ह्या क्षेत्रामध्ये आणि काय संधी उपलब्ध होतील या बाबतीत थोडंसं गायडन्स केलं तर बरं होईल. आणि ते आमचे सगळे विद्यार्थी ऐकत आहेत, त्याबद्दल काही सांगू शकतो? सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे ते पालक. कारण आजकालच्या पालक लोकांनाच हे फील्ड माहीत नाही. त्यामुळं त्यांना जर का ते माहीत झालं तर ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं. कारण विद्यार्थ्यांना आपण सांगतो ना, तू हे कर ते कर. आपण आताच ठरवतो की तू हे झालं पाहिजे, उद्या तू ते झालं पाहिजे. निदान त्याच्यावर जबाबदारी न देता किंवा त्याला जबरदस्ती न करता निदान एक सुचवू तर शकतो ना आपण. कारण माझ्या आईने मला सुचवलं. मी हॉटेल मॅनेजमेंट करत होतो, माझ्या शिक्षकांनी सुचवलं. माझे हक्के सर राहुल सकारामचे किंवा जैन गुरुकुलचे शरणार्थी सर असतील किंवा चित्रकलेचे बेलगुंदे सर असतील. आईवडिलांनंतरचा जो पार्ट असतो तो शिक्षकांचा असतो, मला असं वाटतं वैयक्तिक. कारण आईवडील फक्त दिवसभर ते शाळेत सोडतात आणि संध्याकाळी ते घरी येतो. पण दिवसभर हा विद्यार्थी त्या शिक्षकांच्या नजरेत असतो तो मुलगा. आणि त्याला शिक्षकांना माहीत असते की त्याच्यात काय गुण आहे. तो आगाव आहे, तो कशात हुशार आहे, मराठीत हुशार आहे, इंग्लिशमध्ये हुशार आहे, गणितात हुशार आहे, त्याला काय येतं हे शिक्षकाला जास्त माहीत असते आईवडिलांपेक्षा. मला असं वाटतं की तो पार्ट शिक्षकांनी आधी तो केला पाहिजे. पण तिथं ते पण होत नाही आहे आणि पालकांचं पण थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. आणि आता तरी या 2 वर्षात तर खूप छान आहे मला असं वाटतं. पण आता तो दुर्दैवी घटना आहे ती आता ते मला आता बोलायचं म्हणजे आता जे नेमकं सांगायचं म्हणजे की विद्यार्थ्यांनी आधी हे फील्ड आधी तुम्ही सर्च केलं पाहिजे. कारण आता आपण डिजिटल इंडिया म्हणतो आणि भरपूर काही सोशल मीडिया तुमच्याकडे आहे, मोबाईल आहे. कारण या काळामध्ये तुमच्याकडे आता 8वी 9वीमध्ये 6वी 7वीमध्येच तुमच्याकडे मोबाईल आलेला आहे. कारण आपल्या काळामध्ये तसं नव्हतं. कारण आता मोबाईलद्वारे आपल्याला तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती तुम्हाला लगेच एका सेकंदात मिळते. तर मला आधी असं वाटतं की विद्यार्थ्यांनी आता स्वतः सर्च केलं पाहिजे की आपल्याला चित्रकार किंवा चित्रकारिकेमधलं किंवा चित्रकारिकेमधलं कॉलेज आपल्या भारत देशात किती आहे आणि ते कॉलेज काय आहे, ते कुठे आहे, तिला ॲडमिशन कसं मिळलं पाहिजे. या गोष्टी ज्या आहेत ते पहिल्यांदा आपण नेटवर सर्च केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ह्याच्यात करिअर आहे का नाही हा एक प्रश्न खूप लोक विचारतात. आता मी सांगतो, मी सोलापूरसारख्या ठिकाणी
इथे माझा स्टुडिओ आहे. माझ्याकडे 5 ते 6 मुलं काम करतात. त्यांना खूप छान असा पगार आहे. मी माझा मोठेपणा न सांगता माझ्याकडे 8 वर्ष झाले ड्रायव्हर आहे. आणि सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खूप छान हा सब्जेक्ट आहे, फार चांगला विषय आहे, याच्यामध्ये खूप पैसे आहेत. फक्त याला कसं मिळवायचं, कसं पुढं जायचं, याच्यात नाविन्य कसं आणायचं, याच्यात आपली स्वतःची शैली कशी निवडायची, हे फार महत्त्वाचं आहे. विद्यार्थ्यांना काय वाटतं की आपण 1-2 चित्र काढली की आपण चित्रकार होतो, किंवा काहीतरी बाबा 4 कामं मिळाली की आपण चित्रकार होतो. असं चित्रकार होत नसतो. किंवा कोणाचं तरी चित्र आहे तसं कॉपी करणं आणि ते कुठंतरी दाखवणं आणि मी केलं असं सांगणं, अशा पद्धतीचं जे काम करतो त्याला चित्रकार किंवा ह्या क्षेत्रातलं काही म्हणजे व्हॅल्यू नाही आहे. मला असं वाटतं की याच्या तळात गेलं पाहिजे. या तळात जाण्याआधी आपल्याकडे खूप मोठे मोठे कॉलेज आहेत. पुण्यात कॉलेज आहे, मुंबईत कॉलेज आहे. याचे एंट्रन्स एक्झाम असतात. त्यांच्या एंट्रन्स एक्झामची तयारी तुम्ही करा. आता 1-2 महिन्यामध्ये तुम्हाला जागा आता अवेलेबिलिटी आहे. तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. कारण आता 12वी झाली की तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस सुरू असते. डिग्री कोर्सेस वेगळे असतात आणि डिप्लोमा कोर्सेस काही वेगळे आहेत. सोलापूरसारख्या ठिकाणी एक नवीन कॉलेज निघालं, आता डिग्री कॉलेज निघालं, तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. तुम्ही जोपर्यंत स्वतः सर्च केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाही. कारण हे आम्ही स्वतः सर्च केले म्हणून आम्हाला मिळालं. त्यावेळेस आम्ही चालत आणि नेट नव्हतं, ते कसं मिळवायचं, काय मिळवायचं हे आमच्या परीने केले. आता तर तुमच्या घरात आहे, तुमच्या हातात आहे सगळं. तुम्ही ते शोधलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की समजा कोणाला नाही कळलं तर माझा हा स्टुडिओ मोकळा आहे. तुम्ही मला येऊन भेटावं, डायरेक्टली येऊन भेटा. मी डायरेक्ट तुम्हाला सांगतो की काय करायचं आहे. एंट्रन्स एक्झाम असेल तर त्याची तयारी मी करून घेईल. बाहेर समजा किती जास्त फी असेल तर त्याच्या अर्ध्या किमतीत मी त्याची तयारी करून देईल. मी तुम्हाला असं फ्री ऑफ कॉस्ट पण का, कारण फ्री ऑफ कॉस्ट दिलेली किंमत त्यांना ती कळणार नाही, म्हणून मी दिलेल्या कितीही फी असेल तर त्याच्या अर्ध्या किमतीत मी तुम्हाला शिकवेन आणि तुम्हाला ते कॅपेबल बनवेन की बाबा एंट्रन्स एक्झाममध्ये कशी तयारी करायची, काय करायची. जेवढ्या फ्री ऑफ गोष्टी असतील तेवढ्या मी फ्री सांगेन. जिथं सांगायचं तिथं पूर्णपणे सांगेन. मला असं वाटतं की तुम्ही आलं पाहिजे, विचारलं पाहिजे. तुम्हाला घरात बसून कोणी देणार नाही. तर तुम्हाला हे पूर्ण स्टुडिओ मोकळा आहे आणि इथं आलं पाहिजे तुम्ही. आणि तुम्ही सतत प्रत्येक चित्रकारांची भेट घेतली पाहिजे. माझीच नाही तर सोलापुरात असतील, महाराष्ट्रात असतील, मुंबई पुण्यात प्रत्येक चित्रकाराला भेटलं पाहिजे. प्रत्येक प्रदर्शनं बघितली पाहिजे. आता मला असं सांगायला वाटतं की मुंबईमध्ये प्रदर्शनं होत असतात. आता करोनामुळे होत आहेत, पण आधी प्रदर्शनं होतात. किती मुलं जातात प्रदर्शनं बघायला मला सांगा. कोणी जात नाही. का जात नाही? कारण हे माहीतच नाही आहे मुळाला. फार मोठे मोठे प्रदर्शनं होतात. सोलापूरमध्ये काही मोठे चित्रकार आहेत, त्यांना आपण भेटत नाही. माझ्याकडे कोण विद्यार्थी म्हणजे असं कोण येत नाही मला हे बनायचं आहे, मला सर हे शिकवा, असा एकही सुद्धा विद्यार्थी नाही आहे. आता आपण इतकं मदत केली आहे विद्यार्थ्यांना. आपण आता जवळपास 5 ते 6 मुलं आपण इथं शिकवतोय. त्यांच्या कॉलेजचा पूर्ण अख्खा खर्च मी सगळा करतोय. त्यांचा राहायचा खर्च इथेच आहे, त्यांचा जेवणाचा खर्च इथं आहे. उलट त्यांना आज 8-10 हजार पेमेंट आहे महिन्याला. मी त्यांना तेही देतो. ते एवढं देऊन मला असं वाटते की अजून काही विद्यार्थी मी शोधत आहे, त्यांनी ते आलं पाहिजे, मला विचारलं पाहिजे, बघितलं पाहिजे. कारण विचारल्याशिवाय कोणी सांगणार नाही. कारण आम्हाला त्यावेळेस नव्हतं, आम्ही कोणाला विचारलं नाही आणि आम्हाला ते विचारता पण आलं नाही आणि कोणी सांगितलं पण नाही. सो मला असं वाटतं की विद्यार्थ्यांसाठी मी काही करायला तयार आहे. तुम्ही शेवटच्या म्हणजे कुठल्याही क्षणी मी त्यांना मदत करायला तयार आहे. आणि कसली का असेल ना, समजा त्याची परिस्थिती नसेल आणि त्याला काहीच नाही आहे तर मी त्याला फ्री ऑफ कॉस्ट शिकवायलाही मी तयार आहे. त्यामुळं मला इथं सांगावंसं वाटतं की तुम्ही बिनधास्त माझ्या स्टुडिओला येऊ शकता, व्हिजिट करू शकता, स्टुडिओ बघू शकता, भेटू शकता, बघू शकता, चर्चा करू शकता. ज्या मुलांना चित्रकार बनायचं आहे, आर्टिस्ट बनायचं आहे आणि स्वतःचं नाव, स्वतःचा आलेख उंचावायचा आहे, त्या पालकांना आणि त्या विद्यार्थ्यांना, त्या शिकाऊ मुलांनासुद्धा मी अशी एक त्या मुलाखतीच्या माध्यमातून विनंती करते की त्यांनी सचिन खरात यांच्या स्टुडिओला भेट द्यावी, त्यांच्याशी संपर्क करावा. सगळ्यांनी यावं, शिकावं आणि पुढं जावं. एकत्र या, शिका आणि आपल्या क्षेत्रामध्ये उंच बनावी या. थँक्यू सो मच. आपण आपल्याशी सुसंवाद साधलात आणि खूप मोकळ्या गप्पा मारल्यात, त्यामुळे थँक्यू सो मच. धन्यवाद. तुमचे फार आभार. धन्यवाद.